ज्योतिषी म्हणजे काय असतो तर जेव्हा माणूस आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याला न विचारता त्याच्या आयुष्यामध्ये काय चालणं हे सांगणं म्हणजे ज्योतिष. घरामध्ये गेल्यानंतर आपलं चांगलं किंवा वाईट का होतं म्हणजे त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर. टॅरोट कार्ड म्हणजे माणूस आल्यानंतर प्रॅक्टिकली, मेंटली आणि युनिव्हर्स या 3 गोष्टी त्याच्यामध्ये कळतात. म्हणजे आत्ता त्याच्या लाईफमध्ये काय चाललंय, जर लाईफमध्ये चालले तरी त्याच्या डोक्यात वेगळीच गणगण असते. मग ती गणगण काय चालली आहे आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सचा काय संदेश म्हणजे देव काय सांगतोय की तू ॲक्च्युली याच्यावरती काय वागलं पाहिजे. तूळ राशीची असतात ती बॅलन्स ठेवणारी असतात. म्हणजे सगळ्यांना तुळ नक्षत्राचं हे काय नक्षत्र तराजू आहे, त्यामुळे ह्यालाही ठेवायचं. म्हणजे एखादा मुलगा असेल तो आईला पण खुश ठेवतो आणि बायकोला पण खुश ठेवतो. जर एखादा ग्रह प्रचंड उद्रेकी असेल, फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर राहू मंगळ जर एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये आहे आणि तो मुलगा प्रचंड त्रास देतो, म्हणजे मारामारी, ह्याला मार त्याला मार ह्या गोष्टी करतो, मग हा मुलगा प्रचंड ॲग्रेसिव्ह आहे, मग त्याची एनर्जी आपल्याला कुठेतरी डायव्हर्ट करणं खूप गरजेचं असतं. पत्रिकेमध्ये 1, 4, 7 आणि 8 आणि 12 या घरामध्ये जर रवी, राहू, शनी हे जर ग्रह असतील तर त्या मुलाचा किंवा मुलीचा मंगळदोष नष्ट होतो. त्यामुळं मंगळाला मंगळी मुलगी शोधायची किंवा मुलगा शोधायची गरज नसते आणि मंगळ हे वाईट नसतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मंगळ असणं खूप गरजेचं. आता शनीची 7.5 म्हणजे नेमकं काय, म्हणजे आपण म्हणतो बापरे आता माझी 7.5 लागणार आहे, आपण प्रचंड घाबरतो. पण शनी का वाईट आहे, म्हणजे शनी हा पत्रिकेतला सगळ्यात छान ग्रह आहे. उलट म्हणजे रिक्ता तिथीला जर आपण एखाद्याचं कर्ज म्हणजे उसने घेतलेले पैसे जर आपण दिले म्हणजे आपण पूर्ण रिक्त होतो तर आपलं कर्ज आपोआप फिटायला सुरुवात होते.